प्रशिक्षण शिबिराच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्रातनं आलेले तमाम सन्माननीय अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, CEO अधिक आपल्यासोबत संवाद साधण्याकरता मी इथे उपस्थित आहे. व्याख्यान हा त्यांनी प्रिंट केलेला असल्यामुळे मी शब्दोच्चार केलेला आहे, पण मी तुमच्यातलाच तुमचा एक प्रतिनिधी तुमच्यासमोर उभा राहून तुमच्याशी संवाद साधणार आहे. कारण व्याख्याता म्हटलं की थोडं आपल्यासमोर अशी एक इमेज येते की प्राध्यापक, प्राचार्य, PhD केलेले किंवा अशा प्रकारची एक आपल्यासमोर इमेज तयार होते. मला असं वाटतं की आदरणीय काकासाहेबांनी मला आवर्जून फोन करून इथे जे बोलवलेलं आहे ते माझा स्वतःचा अनुभव जो काही तुटपुंजा असेल तो तुमच्यासोबत शेअर करण्याकरता, त्यातनं जर काही 2-4 गोष्टी आपल्याला घेता आल्या तर त्याकरता मी आपल्यासमोर उभा आहे. मंडिक साहेबांनी आताच सांगितलं की काय जे रेकॉर्ड्स केलेले असतील किंवा विक्रम ते त्यांनी स्वतःच्या तोंडून सांगावे. तर जे काही मी सांगतोय त्यामध्ये मला आत्मस्तुती, इगो, अहंकार अशातला कुठलाही भाग नसून एक उदाहरण तुमच्यासमोर असावं. कारण की आपल्याला जे काही प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतात, प्रेरणादायी उदाहरणं असतात, प्रेरणादायी पुस्तकं असतात, त्या प्रकारचं ज्या क्षेत्रात आपण काम करतोय त्या क्षेत्रामध्ये जर मराठवाड्यासारख्या दुर्लक्षित आणि मागासलेल्या भागामध्ये जी काही काम करण्याची मला संधी मिळाली. मी 1 मे 2015ला गोदावरी अर्बनला जॉईन झालेलो होतो आणि ज्या दिवशी मी जॉईन झालो त्या दिवशी 212 सभासद होते. 11 लाखाच्या जवळपास काहीतरी वसूल भांडवल होतं. 1,07,00,000च्या ठेवी होत्या. 6 ते 7 कर्मचारी होते. सर्वाधिक पगार 7,000 होता आणि 32 लाखाचा लॉस होता. असं बरंच काही होतं. स्टेशनरी जी काही होती ती चुकीची छापल्या गेलेली होती. अक्षरशः जाळून टाकावी लागली, नवीन छापावी लागली. अशा स्थितीत काय एक 10 बाय 20चं वगैरे असं एक टिनाचं शेड असलेलं होतं. तिथे जॉईन करण्यामागची भूमिका जी होती, कारण की मी पुसद अर्बन बँक, जी विदर्भ मराठवाड्यातली सगळ्यात मोठी बँक आहे, तर त्या बँकेमध्ये खारुताईचा वाटा म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि वसंतदादा पाटील सारखा राज्यस्तरीय फेडरेशनचा पुरस्कार त्याला मिळालेला होता. तर क्रिएटिव्हिटी किंवा निर्मिती याचा एक आनंद फार वेगळा असतो. मला आधीपासून निर्मितीचा आनंद सतत कॉल करत असतो, आकृष्ट करत असतो. तर त्या भावनेतनं मी तिथे जॉईन झालो. त्यांनी सतत 1-1.5 वर्ष खूप स्ट्रॉंग फॉलो घेतला की तुम्ही यावं. सुरुवातीला थोडं अडचण झाली. मी त्यांना नाही म्हटलं, नकार दिला. त्यांनी म्हटलं की बघ तुम्ही नाही का म्हणताय. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आपले जे फाउंडर आहेत हे पॉलिटिकल पर्सनॅलिटी आहे, आमदार आहेत, नंतर ते सुदैवानी खासदार पण झाले. खासदार हेमंत पाटील हे तिथले संस्थापक आहेत. त्यांना स्पष्ट सांगितलं की बाबा तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना, विश्वासू लोकांना, वर्षानुवर्ष तुमच्यासोबत राहणाऱ्यांना नाही म्हणता येणार नाही आणि मला माझ्या चाकोरीतून बाहेर पडून किंवा नियमबाह्य काम करता येणार नाही आणि त्यामुळे मी जिथे आहे तिथेच योग्य आहे. पण त्यांनी काय ऐकलेलं असेल, खूप आग्रह केला आणि शेवटी मी जॉईन झालो. आठवतं तुम्हाला आकडेवारी काय सांगितलं की मी जॉईन झालो तेव्हा 212 की 11 काहीतरी सभासद होते. 11 लाखाचं काहीतरी हे होतं. 11 लाखाचं भागभांडवल होतं. 5-6 कर्मचारी होते. 1,07,00,000च्या ठेवी आणि 32 लाखाचा लॉस होता. कालची तारीख 23 होती मित्रांनो. काल 1,65,259 आमच्या इथे पूर्ण डेली पोझिशन येत असते. म्हणजे मी जॉईन झाल्यापासून 1 मे 2015 पासून कधीही तुम्ही वर्किंग डे जो असेल त्याची पोझिशन मला मागायची, तुम्हाला 1 सेकंदात तो मिळून जाईल. कालच्या तारखेमध्ये 1,65,259 इतके सभासद झालेले आहेत. वसूल भागभांडवल 50,96,66,000 इतकं झालेलं आहे. त्यानंतर गुंतवणूक जी आहे, गुंतवणूक तेव्हा 0 होती. 1ही रुपयाची गुंतवणूक नव्हती. कालच्या तारखेतली जी गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ती 330,99,00,000 रुपयाची आहे. स्वनिधी फार महत्त्वाचा आहे आणि ते स्वनिधी प्रॉफिटमधनं तयार होतो, वसूल भागभांडवलातनं तयार होत असतो आणि इमारत निधीच्या माध्यमातून आपण काउंट केला जात असतो. अर्थातच प्रॉफिट वाढत गेला आणि त्यातनं स्वनिधी होत गेला.
कालच्या तारखेच्या ठेवी आहेत 1361 कोटी 73 लाख. लोन्स अँड ॲडव्हान्सेस आहे 940 कोटी 67 लाख. CD रेशो आहे 64.80. ठीक आहे. कुठलं मॅन्युप्युलेट आपण करू शकत नसतो. इथे बाहेरच मला आता स्वागतच माझं गाडगे साहेबांनी केलं, जे नेटविन कंपनीचे मुख्य संचालक आहेत आणि आपल्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी नेटविनचं सॉफ्टवेअर केलेलं आहे आणि ऑनलाईन आहे. तर हे जे काही साध्य झालं किंवा हे जे काही आपण करू शकलेलो आहे त्यामागे जे धोरण होतं किंवा जी मानसिकता होती ती आपण मला वाटतं समजून घेण्याकरता मला इथे आमंत्रित केलेलं असेल. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की चेंज हा आपल्याला एक्सेप्ट होत नसतो. बदल हा स्वीकारायला फार अवघड जातो. याच्यासाठी तुम्ही एक प्रयोग करायचा. आज किंवा उद्या प्रत्येकाने घरी जाऊन किंवा इथे जिथे कुठे संधी मिळेल तुम्हाला, तुम्ही जर सतत उजव्या हाताने लिहित असाल, उजव्या हाताच्या लिहिण्याची तुमची प्रॅक्टिस असेल, तर एक उजव्या बाजूनी 1 ते 10 पर्यंत तुमची जी सिग्नेचर आहे, सही आहे, स्वाक्षरी आहे, ती एकाखाली एक उजव्या हाताने 10 वेळ लिहा. नंतर काय करा की तोच पेन तुमच्या डाव्या हातात घ्या आणि डाव्या हाताने तुम्ही प्रयत्न करा 1 ते 10 सिग्नेचर करण्याचा. तुम्हाला फरक लक्षात येईल. क्षणार्धात तुमच्या तोंडून निघेल की हे शक्यच नाही, मी करूच शकत नाही. जे लेफ्टी असतील त्यांनी राईट हँडनी तो प्रयत्न करायचा आहे. आज बदल ही काळाची गरज झालेली होते. त्यांनी सजेस्ट केलेलं होतं की येणारा जो काळ आहे तो डिजिटलचा आहे आणि आपण जर काळाची पावलं ओळखून जर स्वतःत बदल केला नाही तर आपण या स्पर्धेत टिकणं कठीण आहे. पण त्या मॅनेजमेंटने सांगितलं की नाही, आपली मोनोपल्ली आहे, आपल्याला पूर्ण जगातनं प्रतिसाद आहे आणि आपल्याला बदल करायचा नाही आहे, जे आहे ते अगदी योग्य आहे. त्याचप्रमाणे HMT घड्याळचं उदाहरण आपल्याला माहिती असेल, फिएट, ॲम्बेसिडर कार. अगदी अलीकडचं उदाहरण जर घ्यायचं असेल युवकांसाठी, नोकिया फोनचं तुम्हाला उदाहरण माहिती असेल. तर ही जी एकेकाळी जगावर राज्य करणारे प्रॉडक्ट्स होते किंवा ब्रँड होते, यांची आजची अवस्था काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नोकिया फोन असेल, HMT घड्याळ असेल किंवा कोडॅकचा कॅमेरा रोल असेल, हे सगळे कालबाह्य झालेले आहेत आणि पर्यायाने ते सगळे कोलॅप्स झालेले आहेत. त्याचसोबत आपण बघूया की अशा काही कंपन्या ज्या त्याही पूर्वीपासून कार्यरत आहेत. कोका कोला कंपनी 100 वर्षाचा इतिहास आहे. मी कोका कोलाला प्रमोट करत नाही आहे. कोका कोलाचं उदाहरण माहिती आहे मागच्या 2 महिन्यात काय घडलेलं आहे. जगातला सुप्रसिद्ध एक क्रीडापटू आहे, त्याच्या मुलासोबत तो बसलेला होता आणि त्या टेबलवरती 2 बॉटल्स ठेवलेल्या होत्या, एक कोका कोलाची आणि पाण्याची. त्याने काय केलं की कोका कोलाची बॉटल उचलून बाजूला ठेवली. केवळ इतकं केल्यामुळे त्या दिवशी 400 पॉईंटनी मार्केट डाऊन झालं आणि खूप मोठा फटका कोका कोला कंपनीला पडला. पण कोका कोला कंपनीने स्वतःला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एस्टॅब्लिश केलं. आपल्या भारतातलं, आपल्या सहकार क्षेत्राचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर अमूल ब्रँड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दुधापासून सुरू झालेला जो ब्रँड आहे, अमूलला गुरु मानूया. आता मला एक सांगा की आपण इथे जे उपस्थित आहोत, आपापल्या पतसंस्थांचं आपण यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहोत आणि तुम्ही इथे उपस्थित आहात, याचाच अर्थ असा की तुमची अंतःकरणातनं इच्छा आहे की तुमची संस्था ही दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावी, त्या संस्थेची प्रगती व्हावी. तर अमूलनी आत्ताच एक 15-20 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी 48 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले. त्यापूर्वी त्यांचे 100वरती प्रॉडक्ट होते. आता एक यातनं काय शिकण्यासारखं आहे. एक साधं दुधापासून किती पदार्थ तयार होऊ शकतात, त्याचं ब्रँडिंग कसं वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. कारण ज्या क्षेत्रात आपण काम करतो, म्हणजे अमूल हे एक उदाहरण अतिशय चांगलं आहे. अमूलसोबतच मी आणखी काही उदाहरणं आहेत की ज्यांनी स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करून, ब्रिटिश एअरवेज असेल किंवा आणखी काही उदाहरणं आहेत की ज्यांनी स्वतःला आजही काळानुरूप बदल करून, टेक्नॉलॉजिकली स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून आपलं अस्तित्व केवळ न टिकवता ते आज मार्केटचे लीडर म्हणून आपल्यासमोर कार्यरत आहेत. तर आता हे जर करायचं असेल तर आपल्याला थोडंसं, प्रत्येक माझा व्याख्यानाचा विषय मला कुठलाही दिला फेडरेशनने
तरी पण मी पूर्वपदावर येत असतो. कारण तुम्हाला कुठलाही आजार असेल आणि तुम्ही जर एखाद्या एक्सपर्ट डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर आपल्याला सगळ्यात पहिले काय सांगणार आहे? तो पॅथॉलॉजिकल रिपोर्ट तुम्हाला सांगेल, ECG तुमचा काढेल. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला आपल्या शरीरातलं दुखणं कळणार नाही तोपर्यंत आपण कितीही उपचार केले तरी त्या लागू पडणार नाही किंवा त्याचे इफेक्ट रिझल्ट आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या संस्थेचा जो ताळेबंद आहे, बॅलन्स शीट आहे, ती समजून घेणं फार फार गरजेची आहे. जोपर्यंत तुम्हाला ताळेबंद कळणार नाही तोपर्यंत तुमचं नेतृत्व, तुमचं कार्य व्यर्थ आहे, त्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे ताळेबंद हा प्रत्येकाला कळलाच पाहिजे. ताळेबंदाला दोन बाजू असतात, एक लायबिलिटी आणि असेट, देयता आणि संपत्ती. देयता म्हणजेच लायबिलिटी, याची जी सुरुवात होत असते ती कुठनं होत असते? वसूल भाग भांडवलापासून होत असते. त्यानंतर वर्षभरातनं आपल्याला जो काही नफा प्राप्त होतो त्यातनं कायद्यानुसार आपल्याला 25% राखीव निधी हा काढावा लागतो. सोबत आपण आपली इमारत स्वतःची असावी, आपले असेट्स असावे, याकरता सुद्धा आपण इमारत निधी हा काढत असतो. त्यामुळे वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि इमारत निधी या तिघांची जी बेरीज असते त्याला म्हणतात स्वनिधी, ओन फंड्स. आणि स्वनिधी हा आपला आत्मा आहे पतसंस्थांचा. जसं शरीरामध्ये हृदयाचं स्थान आहे, तुमचे हात, पाय, डोळे, नाक गेलं तरीही चालेल, पण हृदय जर असेल तर ते तुम्ही जिवंत आहात असं मानलं जातं. त्याच प्रकारे स्वनिधी, ज्याला ओन फंड्स म्हणतात, हा आत्मा आहे, हे हृदय आहे आपल्या संस्थेचं. त्यामुळे तुमचे जे स्वनिधी आहेत त्याच्या केवळ 10 पट इतक्याच ठेवी आपण स्वीकारू शकतो. जे 1 लाखाचं जर तुमचं स्वनिधी असेल तर तुम्ही केवळ 10 लाखाच्या ठेवी स्वीकारू शकता. तुम्ही ज्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत त्या ठेवीच्या 60 ते 70% इतकं कर्ज तुम्हाला वितरित करता येतं, ज्याला आपण CD रेशो म्हणतो, क्रेडिट डिपॉझिट रेशो म्हणतो. ठेवी स्वीकारण्याकरता एकच निकष आणि नियम आहे. कुठला? मी जो आता सांगितला की स्वनिधीच्या 10 पट तुम्ही ठेवी स्वीकारू शकता किंवा ती तुमची मर्यादा आहे. पण कर्ज वितरण करायचं असेल तर 3 प्रकारचे निकष दिलेले आहेत. पहिला निकष आहे CD रेशो, क्रेडिट डिपॉझिट रेशो, ज्याचा आयडियल रेशो 60 ते 70% म्हटलेला आहे ठेवीच्या तुलनेमध्ये. दुसरा आहे वर्किंग कॅपिटलच्या 65%. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? ताळेबंदाची बेरीज वजा कॉन्ट्रा एंट्री. आणि तिसरा निकष दिलेला आहे की तुमचा लोनेबल फंड किती आहे. लोनेबल फंड म्हणजेच कर्ज वितरणाकरता उपलब्ध निधी. प्रत्येक कर्ज सभेच्या आधी संचालक मंडळांनी, अध्यक्षांनी आपल्या CEOला किंवा मॅनेजरला विचारायला पाहिजे की बाबा कर्जाच्या फाईल आलेल्या आहेत, प्रकरणाची मागणी आहे, पण आपल्याला कर्ज उपलब्ध निधी किती आहेत, लोनेबल फंड आपल्याकडे किती आहेत हा विचारायला पाहिजे. तो मीटिंगमध्ये पण बोर्डाच्या घ्यायला पाहिजे. तर कर्ज वितरणाकरता स्वनिधी जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, म्हणजे तुमचं स्वनिधीच्या 75% आणि ठेवींच्या 70% इतका हा आपण कर्ज वितरणाकरता उपलब्ध करू शकतो, ज्याला आपण लोनेबल फंड असं म्हणतो. तर कर्ज वितरणाकरता 3 निकष दिलेले आहे आणि ठेवीकरता 1 निकष आहे स्वनिधीच्या. तर इथपर्यंत आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता आपल्याला इथे मला उभं करण्याचं कारण हे आहे की ठीक आहे बाबा, पण हे वाढवायचे कसे, यात ग्रोथ कसा होईल, त्याकरता तुम्ही मला इथे आमंत्रित केलेलं आहे. एकूणच आपली प्रकृती चांगली आहे हे आपल्याला कसं कळतं? जनरली आपल्या सगळ्यांना एवढं माहिती आहे की आपला हिमोग्लोबिन किती असावा. जास्त आपण खोलात जात नाही किंवा तो रिपोर्ट आपल्याला समजू शकत नाही. किंवा पॅथॉलॉजी लॉमध्ये म्हटलेलं असते की बा हे नॉर्मल प्रमाण आहे पुरुषांचं आणि स्त्रीचं, तुमचं ॲक्च्युअल प्रमाण काय डायग्नोसिस झालेलं आहे ते दिलेलं असते आणि त्यावरनं आपण गेस करतो की बाबा माझं जे काही आहे ते कमी आहे किंवा जास्त आहे की नॉर्मल आहे. जसं हिमोग्लोबिन आपल्याला माहिती आहे की 14% पर्यंत असेल तर ते खूप आयडियल आहे. त्याच प्रकारे आपली संस्था ही सुदृढ आहे किंवा नाही, सशक्त आहे की नाही, हे जर बघायचं असेल तर तुमचं जे वर्किंग कॅपिटल आहे, खेळतं भांडवल आहे, त्या खेळत्या भांडवलाच्या किमान 1% इतका नफा तुमच्या संस्थेला प्राप्त झाला पाहिजे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कायम स्मरणात असणं गरजेचं आहे, कारण याकरताच आपण कार्य करत आहोत. माध्यमं वेगवेगळी असतील.
हे जर करायचं असेल आपल्याला, तर यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत 4 T's, म्हणजे 4 T आपण ज्याला म्हणूया: टेक्नॉलॉजी, ट्रान्सपरन्सी, ट्रेंड, वर्कफोर्स आणि टायअप आपल्या व्हॅल्यू ॲड करण्याकरता, अशा या 4 T's आहेत. पण या 4 T's तेव्हाच संभव आहे जेव्हा आपण 3 C's म्हणजे 3 C'चा स्वीकार करू. आता 3 C's मध्ये सगळ्यात पहिले तर चॉईस. पहिला C जो आहे तो चॉईसचा आहे. चॉईस कुठली आहे की आपल्याला ठरवायचं आहे की बाबा मला माझ्या पतसंस्थेचं कार्यक्षेत्र असेल, शाखा विस्तार असेल किंवा व्यवसाय असेल, तो किती वाढवायचा आहे, खरंच मला प्रगती करायची आहे किंवा नाही करायची आहे, हो की नाही. हे आपल्याला पहिले आपल्याजवळ स्वतःजवळ आपला एक ॲक्शन प्लॅन तयार असणं गरजेचं आहे. हा चॉईस पहिला तुम्हाला दिलेला असतो. दुसरं असतो चान्स, म्हणजे संधी. जे विविध माध्यमातून आपल्याला संधी ही सतत आपलं दार ठोठावत असते, ती संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि सेकंड C जर आपण एक्सेप्ट केला, स्वीकारला, तर तिसरा आणि महत्त्वाचा जो C आहे तो आहे चेंज. पहिला आहे चॉईस, दुसरा आहे चान्स आणि तिसरा आहे चेंज. आपल्याला चेंजला आपण काय म्हणू, परिवर्तन, बदल हा आपल्यामध्ये घडवून आणायचा आहे. बदल घडवून आणण्याकरता किंवा आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन करण्याकरता, चेंज करण्याकरता मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की या स्पर्धेत आपल्याला जर टिकायचं असेल तर आपल्याला अमूल सारखं धोरण स्वीकारावं लागेल, अन्यथा आपला नोकिया झाल्याशिवाय राहणार नाही. हे करत असताना आजपर्यंत परंपरागत आपलं जे बँकिंग आहे किंवा परंपरागत सहकार क्षेत्र आहे, यामध्ये आपण आपलं एक आदरणीय नेतृत्व असतं, एक लिडरशिप आपण एखाद्या व्यक्तीला दिलेली असते. आजच्या तारखेत आपण जो काही व्यवसाय मोबिलाइज करतो, जे मी तुम्हाला सांगतो की ठामपणे सांगतो की तुमच्याकडे तुमच्या कुठल्याही संस्थेच्या ज्या काही ठेवी असतील, जो काही व्यवसाय असेल, त्यातला वॉक इन व्यवसाय हा खूप जास्तीत जास्त 20% असेल. 80%, 80% तुमचा जो व्यवसाय आहे हा तुमच्या नेतृत्व किंवा तुमच्या माध्यमातून तिथले अधिकारी, कर्मचारी, संचालक, अध्यक्ष, CEO, MD यांच्या माध्यमातून तो आलेला असतो. आता हे प्रमाण बघा कसं आहे. 80% हे आपल्याला आणावं लागत आहे आणि 20% हे वॉक इन आफ्टर 3 इयर, 4 इयर, 5 इयर, जसं जसं विश्वास वाढेल तसं ते प्रमाण होत जातं. त्यामुळे महत्त्वाचं हे आहे की आपल्याला जर बिझनेस मोबिलाइज करायचा आहे, आपल्याला जर व्यवसाय हा खेचून आणायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये चेंज करणं गरजेचं आहे. आणि तो चेंज कसा आहे की आज आपण एक अध्यक्ष किंवा MD या दोघांचं नेतृत्व आपण एक्सेप्ट केलेलं असतं. आता अध्यक्ष आणि MDवर ही जबाबदारी आलेली आहे की काळाची पावलं ओळखून आपल्या संस्थेमध्ये जे काही कार्यरत कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, कारण आपल्याला प्रोफेशनल लिडरशिप ही एक्सेप्ट करावी लागेल. परंपरागत जे काही करत आलेलो आहे त्याच्या अनुभवाच्या पुंजीच्या आधारावर प्रोफेशनल लिडरशिप, म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून नेतृत्व, हे आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि हे जर स्वीकारायचं असेल तर केवळ एक लीडर एका संस्थेला असून चालणार नाही. आता लीडरची व्याख्या आपण राजकीय अंगाने बघायची नाही, किंवा लीडर म्हणजे केवळ तुमच्या संस्थेचं नेतृत्व या अंगाने बघू नका. जे प्रत्येक एक टीम असते आणि त्या टीमचा एक लीडर असतो. मग ती ऑपरेशनची टीम असेल, रिकव्हरीची एक टीम असू शकेल, मार्केटिंगची एखादी टीम असू शकेल. विविध कार्य करणाऱ्या दैनंदिन व्यवहारातल्या ज्या टीम्स आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला काम करून घ्यायचं आहे, त्या टीमचा प्रमुख म्हणजे तो लीडर. या अनुषंगाने तुम्ही त्या लीडरकडे बघायचं आहे. आणि तुम्हाला आता तुमच्या संस्थेमध्ये कार्यरत असणारे जे कुठले कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांचं नॉलेज, स्किल आणि वर्किंग ॲटिट्यूड या 3 गोष्टी बघायच्या. त्याचं ज्ञान किती आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कौशल्य आहे, कामाप्रती त्याचं डिव्होशन कसं आहे, या गोष्टी ओळखायच्या आहे, बघायच्या आहेत. त्यांना प्रोत्साहित करायचं आहे, त्यांना समोर आणायचं आहे आणि त्यांच्या हातात धुरा द्यायची आहे नेतृत्वाची, त्या क्षेत्रातली. मी हे म्हणत नाही की संस्थेची धुरा, त्यांना दिलेला जो टास्क आहे, त्यांना दिलेलं जे कार्य आहे त्याची धुरा त्याच्या हातात द्यायची आहे. तुम्हाला नवीन लिडरशिप ही जनरेट करावी लागेल. आणि आता तुम्हाला आयडिया असेल, बऱ्याच लोकांचे बऱ्याच राष्ट्रीयकृत किंवा प्रायव्हेट बँकांमध्ये अकाउंट्स असतील,
HDFC असेल किंवा कुठली असेल. आजकाल आपल्याला कॉल पण येतात की तुम्हाला पर्सनल लोन 25 लाख, 10 लाख, 5 लाख पाहिजे असेल तर ते ताबडतोब मिळेल. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की 10 सेकंदामध्ये कर्ज मंजूर होतं? 10 लाख रुपये यांना माहिती आहे. ते आता काळ कसा आला आहे मित्रांनो. आता आम्ही जे स्वतः बदल करून घेतलेले आहे, या लॉकडाऊनचा फायदा गोदावरी अर्बनने आणि आम्ही असा करून घेतलेला आहे की HDFC बँकेची स्थापना ज्यांनी केलेली आहे. आता स्थापना म्हणजे परत इथे 2 प्रकारच्या लिडरशिप आहे. जे ज्यांच्या इक्विटीज आहेत, शेअर्स आहेत, ज्यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे आणि ज्यांनी इस्टॅब्लिश केलेलं आहे, ती एक वेगळी लिडरशिप. पण ॲक्च्युअल तिथलं ऑपरेशन्स कसं असेल, तिथलं क्रेडिट कसं असेल, तिथलं HR कसं असेल, एकूण ती यंत्रणा, सिस्टम, कंट्रोल आणि रिस्क मॅनेजमेंट या बाबतीतलं जे धोरण ज्यांनी ठरवून इम्प्लिमेंट केलं, असं जे नेतृत्व बोटावर मोजण्यात की जे 4 मंडळी होती त्यापैकी एक होत्या सुमलता राव मॅडम. आणि सुदैवाने मी 2.5 वर्षापूर्वी मला त्यांची ओळख झाली आणि तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात राहून त्यांना आग्रह केला. कारण की आजच्या तारखेत त्यांच्याकडे जगातल्या बँक ऑफ अमेरिकेसारख्या 5 मोठ्या बँका आहेत. अर्थात HDFC बँक आहेच, पण बँक ऑफ सिंगापूर आणि अशा असंख्य बँका त्यांच्याकडे आहेत ज्यांना ते कन्सल्टन्सी म्हणून काम करतात. तर आज काळ कसा आलेला आहे की BPR या शब्दाचा अर्थ असा होतो की बिझनेस प्रोसेस री इंजिनिअरिंग. जे आजपर्यंत आपण काय करत आलेलो आहे हा भाग वेगळा. बिझनेस म्हणजे आपण जे करतो ते, प्रोसेस प्रक्रिया, आणि रिइंजिनिअरिंग म्हणजे पुनर्जन्म ज्याला म्हणूया किंवा नव्या अर्थाने त्याच्याकडे बघणे किंवा आमूलाग्र बदल तुमच्या यंत्रणेमध्ये घडवून आणणे. या BPR प्रोजेक्टवर गेले 9-10 महिने आम्ही म्हणजे अर्थातच त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या दीर्घ अनुभव संपन्न टीमच्या माध्यमातून केलेलं होतं. आणि या 8 तारखेपासनं 8 जुलैपासनं त्याचं इम्प्लिमेंट आम्ही सर्व राज्यातील सर्व शाखांना केलेलं आहे. तर त्यातनं हे शिकायला मिळालं की आज काळ कुठे चाललेला आहे. आणि जर असे फोन यायला लागले की बाबा 10 सेकंदात तुम्हाला कर्ज मिळेल, बऱ्यापैकी कमी कालावधीत लोन उपलब्ध व्हायला लागलेलं आहे. याचं कारण काय आहे की या आधारचा जो जन्म झालेला आहे त्या आधारकडे खूप आपण कॅज्युअली बघतो, पण हे आधार कार्ड नसून ते एक मिरॅकल तुमच्या खिशामध्ये आहे. आणि प्रत्येकाने त्या आधार कार्डचा स्वतःच्या बुद्धिमत्तेनुसार टेक्नॉलॉजिकली व्हॅल्यू ॲड करून उपयोग केलेला आहे. आज काळ असा आहे की जर आता BPR मध्ये नेमकं आम्ही काय एक्सेप्ट केलेलं आहे. माझ्याकडे जर कुठला कस्टमर आला आणि त्याला कर्ज पाहिजे असेल तर आमचा जो कुठला शाखा अधिकारी आहे, शाखा व्यवस्थापक आहे, तो त्याला म्हणजे साहेब या बसा, आमच्या सगळ्या शिपायांना शिकवून ठेवलेलं आहे आम्ही की ताबडतोब त्याला पाणी, चहा वगैरे देणे आणि आपला परिचय, मग आपल्याकडे काही फोटो ID वगैरे, आधार कार्ड वगैरे असेल. जनरली 50% लोकांच्या जवळ असतं किंवा ते घेऊन येतात. तर ते आधार कार्ड फक्त असं स्क्रीनकडे आपल्याला न्यायचं आहे, ठीक आहे ना. हे त्याच्या लक्षात नाही तर नुसतं आधार कार्ड मी त्या कम्प्युटरच्या स्क्रीनकडे नेलं आणि साहेबांना परत केलं. आता मला 5 ते 10 सेकंदात काय काय माहिती मिळेल माहिती आहे मित्रांनो, की या व्यक्तीच्या भारतामध्ये कुठल्या कोर्टमध्ये काय केसेस सुरू आहे, भारतातल्या कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये याच्या विरुद्ध गुन्हा आहे, यांनी किती बँकातनं कर्ज घेतलेलं आहे, याची रिपेइंग कॅपॅसिटी कशी आहे, याचं बिहेवियर कसं आहे, यांनी कोणत्या तारखेला कुठल्या सोन्याच्या दुकानातून काय विकत घेतलं होतं, याला काय खायला आवडतं, याच्या चॉईसेस कशा आहे, याला आर्थिक शिस्त आहे का, याच्या गुंतवणुकी कशा, कुठे, किती आहेत, अशा प्रकारची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला प्राप्त होते. आणि त्याला म्हणतात क्रेडिट स्कोअर. ते केवळ सिबिलच्या माध्यमातून नाही. सिबिल हा तो प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुर्दैवाने आपल्याला सिबिलचं मेंबर होता येत नाही आणि त्याकरताच आपण वेगळा प्लॅटफॉर्म इस्टॅब्लिश केलेला आहे. तर काळ इकडे पावलं टाकत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण जर त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाला आणि त्याला कर्ज द्यायचं ठरवलेलं असेल तर अशा वेळी वैयक्तिक कर्ज जे जर असेल, विना तारण कर्ज असेल तर तो भाग वेगळा. तुम्ही त्याचे फोटो ID, ॲड्रेस प्रूफ, सिक्युरिटी चेक्स, 2 गॅरेंटर, या सगळ्या फॉर्मॅलिटी तुम्ही करणार. आणि नंतर व्हिजिट ही फार महत्त्वाची आहे. आता व्हिजिट करता काय झालं की आपण ज्याला व्हिजिटला पाठवतोय तो किती स्किल्ड आहे हे आपल्याला आयडिया नसते, बरोबर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्याला कोणाला व्हिजिट करता पाठवत आहात
आजपर्यंत आपली जी परंपरागत पद्धत आहे की बाबा त्याच्या लोन मंजूर केलं, व्हिजिटला कोण गेला होता की बाबा अमुक अमुक व्यक्ती ही त्याच्या व्हिजिटला गेलेली होती. मग अशा वेळी जेव्हा त्याला कर्ज दिल्यावर थकलेलं असेल, वसुलीला जर जायचं असेल, तर आपण त्या व्यक्तीला म्हणतो की चल बाबा त्याचं घर मला दाखव. बरोबर आहे की नाही? की त्यांनी त्याचं ते घर पाहिलं आहे, त्याला माहिती आहे, त्याची आपण आठवण काढतो किंवा त्याला बोलवतो. आज लोक नोकरी सोडून जातात किंवा ती व्यक्ती जर आज तुमच्या सर्व्हिसमध्ये नसेल तर अशा वेळी सुद्धा अडचणी निर्माण होतात. यामध्ये आता जिओ टॅग नावाचा प्रकार आलेला आहे. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे जिओ टॅग? गुड. आता विचार करा मित्रांनो, जे शेवटी बसलेले आहेत त्यांनी बघा की किती हात वर झालेले आहे. मला माहिती आहे 2 हात वर झालेले आहे. तर ही शोकांतिका आहे. आपण याला शोकांतिका म्हणू नाही किंवा निगेटिव्ह घेऊ नये. आपल्याला खडबडून जागं व्हायचं आहे. आज आपण इथे उभा आहोत कारण नंतरचा जो विषय आहे संदीप दादांचा की व्हिजन 25 आणि व्हिजन 25चा जो व्ही आहे त्यांनी व्ही कर्व केलेला आहे. माझा अतिशय आवडता विषय तो आहे की त्या व्हिजनचा जो व्ही आहे ना तो कर्व, असं व्ही कर्व कशाला म्हणतात माहिती आहे का? की विक्रमी म्हणजे रेकॉर्ड जर आपण काही प्रगती केलेली असेल, रेकॉर्ड ग्रोथ आपला झालेला असेल तर त्याला व्ही कर्व म्हणतात. मग तो चांगल्या अर्थाने असू शकतो आणि वांगल्या अर्थाने म्हणजे वाईट अर्थाने होऊ शकतो. तसं कोरोनाचा सुद्धा व्ही कर्व हा असं वर गेलेला होता पण तो नंतर डाऊन झाला. आपण पॉझिटिव्हली घेऊया याला की हा जो व्ही कर्व आहे, व्ही कर्व आहे, हा व्हिजनचा आहे. म्हणजे व्हिजन 25 मध्ये बँकिंग कसं असेल, लोकांच्या अपेक्षा काय असतील हे संदीप दादा आपल्याला सांगणार आहेत. आता मी तुम्हाला जिओ टॅगच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला होता आणि आपल्या सभागृहातनं आपण पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व, महाराष्ट्राची प्रतिकृती आज इथे एकत्रित आलेलो आहोत आणि 2 व्यक्तींनी हात वर केलं. यात वाईट मानण्यासारखं काहीच नाही. म्हणजे मला जर हा प्रश्न विचारला असता तर 1-1.5 वर्षापूर्वी मला पण नव्हतं माहिती. पण तुम्ही इथे उपस्थित झालेला आहात म्हणजे तुमची जिज्ञासा आहे, तुम्हाला शिकायचं आहे, तुम्हाला प्रगती करायची आहे, ते जाणून घेण्याकरताच तुम्ही इथे आलेला आहात. त्यामुळे आपल्याला जिओ टॅग समजून घ्यायचं आहे की कुठली व्यक्ती जर ज्याला आपण कर्ज देतोय, तारणी कर्ज देतोय, त्याची जी प्रॉपर्टी आपण गहाण म्हणून घेणार आहोत त्याच्याकडे जो व्हिजिट ऑफिसर जाणार आहे तो यांनी जिओ टॅगने तिथे फोटो त्याचा काढेल. जिओ म्हणजे हा रिलायन्सचा जिओ नाही आहे, हा जिओ आहे जिओग्राफिकलशी रिलेटेड. तर त्यामध्ये काय ॲडव्हान्स झालेलं आहे ते पण मी ॲड करणार आहे की त्या प्रॉपर्टीचा जेव्हा फोटो तुम्ही घ्याल तर फोटो घेतल्यानंतर तुम्हाला हे कळणार आहे की ही प्रॉपर्टी 100 वर्षापूर्वी कोणाच्या मालकीची होती, 50 वर्षापूर्वी कोणाची होती, आज कोणाची होती. ज्या भाऊसाहेबांनी आपल्याला म्हणलं की ही माझी प्रॉपर्टी आहे, खरंच ती त्याची आहे की नाही आहे हे आपल्याला माहिती पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते लोकेशन तुमच्याकडे रेकॉर्ड होऊन जाईल. म्हणजे भविष्यात तो अधिकारी कर्मचारी जरी नसेल ते तुमच्या ऑफिसमध्ये, कारण आता काळ हा डिजिटलायझेशनचा आहे, काळासोबत आपल्याला चालायचं आहे. आणि जे मी 4 T's तुम्हाला सांगितलेले होते त्यातला पहिला टी हा टेक्नॉलॉजीचा आहे, दुसरा ट्रान्सपरन्सीचा आहे, ओके नाही. तर त्या जिओ टॅगच्या माध्यमातून आपल्याला माहिती पडेल की ती प्रॉपर्टी कोणाच्या नावाने आहे, कुठे आहे, त्याचं लोकेशन काय आहे. आणि जे आधार कार्डचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं त्यातनं हे कळेल आपल्याला की खरंच हे आधार कार्ड यांचंच आहे की फेक आहे. आज आपण काय करतो की बाबा KYC पूर्ण झाली, हो की नाही, म्हणजे नो युअर कस्टमर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आधार कार्ड घेतो आपण किंवा जे काही आपण कागदपत्र 2-4 घेत असतो. तर आज आपले कर्मचारी काय करतात की बाबा ओरिजिनल आधार कार्ड पाहिलं, ठीक आहे, त्याची झेरॉक्स घेतली, त्या झेरॉक्सवर त्याची सही घेतली, फोटो घेतला, फोटो पाहिला. पण प्रचंड मोठे केसेस अशा घडतात की सगळे आधार कार्ड फेक आहे, सगळं काही फेक आहे, सगळं फेक यायला लागलेलं आहे मार्केटमध्ये. त्यामुळे आपल्याला केवळ त्या आधार कार्ड ओरिजिनल आहे याच्यावर जायचं नाही आहे. आता प्रत्येक साईट 6 प्रकारच्या साईट्स आहेत. पुढच्या जे काही आपला क्रेडिट अंक निघेल त्यात कदाचित सुरेखा लवांडे मॅडमला आपण विनंती करू की अशा कुठल्या शासनाच्या, केंद्र शासनाच्या साईट्स आहेत ज्याचा उपयोग आम्ही आमच्या दैनंदिन कार्यामध्ये करून घेऊ शकू. त्याचा अंतर्भाव सुद्धा आपण करणार आहोत. टेक्नॉलॉजीमध्ये सातत्याने आपल्यापैकी ज्या कुठल्या कंपनीचं आपण सॉफ्टवेअर यूज करत असू ते लोक सतत तुम्हाला सांगत असतात की आता नवीन काय इनोव्हेशन झालं आहे, काय अपडेट करायचं आहे, कुठले प्रॉडक्ट्स त्यांनी लॉन्च केलेले आहेत. इतक्यातच नवीन व्यापाऱ्यांची सांगड घालणारं प्रॉडक्ट नेटविननी डेव्हलप केलेलं आहे. तर हे आपण सगळे स्वीकार करणं हे काळानुरूप गरजेचे आहे.
सध्या आमच्या इथे आम्ही PPR प्रोजेक्टच्या अंतर्गत क्रेडिट पॉलिसी जी तयार केलेली आहे त्यामध्ये क्रेडिटच्या रिस्क किती प्रकारचे आहेत, पुढच्या वेळेला कधी संधी मिळेल तर आपण त्यावर चर्चा करू. 6 प्रकारचे C असतात. तर क्रेडिट रिस्क मिनिमाइज करण्याकरता किंवा झिरो करण्याकरता सुद्धा आम्ही हब अँड स्पूक मॉडेल केलेलं आहे. म्हणजे एक ब्रांच असेल आणि मुख्यालय किंवा सेंट्रल ऑफिस असेल तर तिथनं ते पेपर संगणकाच्या माध्यमातून फॉरवर्ड होतील हबला आणि हबवरती डेडिकेटली त्यासाठी ते कर्मचारी असतील की ते अपलोड झाल्यानंतर तिथे ग्रीन लाईट ब्लिंक होईल. 15 ते 20 मिनिटानंतर ऑरेंज, नंतर मग रेड कलरचं होईल की तेवढ्या वेळात त्याला ते फाईल कंप्लीट करायची आहे. जर आता प्रायव्हेट बँका 10 सेकंदात कर्ज द्यायला लागल्या, किमान आपण 1-2 दिवसामध्ये कर्ज देणं हे अपेक्षित आहे. गहाण कर्ज असेल तर 4-5-7 दिवसाच्या आतमध्ये देणं अपेक्षित आहे. काळानुरूप स्पर्धेमध्ये इतर बँकांमध्ये जो काही लागणारा वेळ आहे ती तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यासाठी ते लोक तुम्हाला अप्रोच झालेले आहे, तुमच्याकडे आलेले आहे. त्या संधीचं आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे आणि नेमका हाच प्रयत्न गोदावरीच्या माध्यमातून आम्ही तळागाळापर्यंत जाऊन केलेला आहे. गोदावरी अर्बनचे काही अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त इथे जे असतील, काही माझ्या फेसबुकला मित्र असणारे काही व्यक्ती असतील, त्यांनी 4 दिवसापूर्वी मी टाकलेली पोस्ट बघितलेली असेल. आपल्यापैकी टाटा सुमो गाडी माहिती आहे तुम्हाला? ऐकलंय ना नाव, बघितली असेल तर. त्या गाडीला सुमो हे जे नाव पडलेलं आहे ते कशावरनं पडलेलं आहे ही पोस्ट मी परवा टाकलेली होती. टाटामध्ये एक अधिकारी होते, त्यांचं नाव सुमंत पासून सुरू झालेलं होतं. तर लंचमध्ये ते बाहेर जायचे आणि ते जे अधिकारी होते त्यांना असं कळलेलं होतं की बाबा रे कुठल्या तरी डीलर यांना 5 स्टार हॉटेलमध्ये नेतात आणि हे तिकडे ऐश करतात आणि मग ते वापस येतात. तिथे ऑफिसला लंच करत नाही, आपल्यासोबत बसून लंच करत नाही. तर हा प्रकार चर्चा, गॉसिप हे सगळं वाढायला लागलेलं होतं. नंतर मग त्यांनी ठरवलं की आपण पाठलाग करायचा आणि साहेबांना रेड हँड पकडायचं. मग असे 2-3 त्या कार्यालयाची लोक त्यांच्या मागे गेले आणि बघितलं तर हायवेवरती एक ढाबा होता. त्या ढाब्यावरती साहेबांनी दाल फ्राय आणि बोलवले होते. तिथे जे ट्रकचे लोक, ड्रायव्हर लोक होते, जे असे ढाबे ज्याच्यावर जास्तीत जास्त ट्रकचे ड्रायव्हर येतात, त्यांच्याशी ते चर्चा करायचे की ट्रकमध्ये काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे, कुठल्या गोष्टीचा त्यांना त्रास होतो. त्या सगळ्या गोष्टी ते समजून घ्यायचे, लिहून घ्यायचे आणि इकडे येऊन स्वतःच्या प्रॉडक्टमध्ये, टाटांचं जे काही व्हेकल ट्रकशी रिलेटेड प्रॉडक्ट होते त्यामध्ये नवीन इनोव्हेशन करून ते अपग्रेड करायचे. ही सत्यस्थिती त्यांना जेव्हा कळली आणि टाटांपर्यंत ही पोचली तेव्हा सुमन मंडलेकर असं त्यांचं नाव होतं, त्यांच्या नावावरनं त्याला ते जे प्रॉडक्ट निघालं ते सुमो हे प्रॉडक्ट त्यांच्या नावावरनं निघालेलं होतं. तर आपल्याला सुद्धा आता आपल्या संस्थेची प्रगती करायची असेल तर तुम्हाला बाहेर पडावं लागेल. वॉक इन कस्टमर तुमचं 15 ते 20% आहे. ज्या संस्था खूप चांगल्या असतील त्यांचं, ठीक आहे, जे नवागत असतील किंवा ज्यांचा वॉक इन नाही आहे त्यांनी बाहेर पडणं गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांवरती विश्वास टाकणं गरजेचं आहे. त्यांना सातत्याने प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये नवीन नेतृत्व करणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. त्या नेतृत्वाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपल्याला सभासदांच्या ज्या गरजा आहेत, सभासदांची जी चॉईस आहे, कारण आपले प्रॉडक्ट कालबाह्य होता कामा नये. आज आपण परंपरागत बँकिंग करतो आहोत. वृत्तपत्र इंडस्ट्रीची काय अवस्था झालेली आहे हे वृत्तपत्र क्षेत्रातल्या तुमच्या एखाद्या पत्रकार मित्राला जर विचारलं तर तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात मोठं जे वृत्तपत्र आहे त्यांचे 70% 30-35 वर्षापासून कार्यरत असणारे कर्मचारी कमी झालेले आहेत. माझे मित्र आहेत, घनिष्ठ मित्र आहेत, असंख्य मित्र आहेत. त्यामुळे सगळ्या इंडस्ट्रीवरती या कोविडमुळे संकट आलेलं आहे. हॉटेल इंडस्ट्री, एव्हिएशन इंडस्ट्री, जर्नलिझम असेल किंवा इतर सगळ्या बाबतीमध्ये. पण त्यातनं सुद्धा त्यांनी मार्ग काढून डिजिटलायझेशनचा स्वीकार करत प्रत्येकाने हा मोबाईल जो आहे, ही आपण अल्लाउद्दीनचा चिराग किंवा जादूची छडी हे आपल्या बालपणी जे ऐकलेले होते तर ते सगळं आता याच्यात आलेलं आहे. हा सगळं काही करतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या सेवा याच्या माध्यमातून देता याव्यात, त्यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजीचा स्वीकार करावा लागेल. ट्रान्सपरन्सी ही असणं फार गरजेची आहे. तुम्ही ज्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत या ठेवी तुम्ही कर्ज स्वरूपामध्ये कोणाला देता, तुमचं NPAचं पर्सेंटेज काय आहे, स्वीकारलेल्या ठेवींचा विनियोग
गुंतवणूक तुम्ही कुठे कशी कशा प्रकारची केलेली, यासाठी AGM रिपोर्ट असतो किंवा विविध ग्राहक मेळाव्यांच्या माध्यमातून किंवा जिथे कुठे संधी मिळेल, ज्या प्लॅटफॉर्मवर संधी मिळेल तिथे तुम्हाला सर्वसामान्य जनतेसोबत हितगुज करायची आहे, संवाद साधायचा आहे आणि त्यांना कळू द्या की तुमच्या इथे तुम्ही किती पारदर्शक व्यवहार करत आहात, त्यांच्या ठेवींची सुरक्षितता तुम्ही कशा प्रकारची जोपासलेली आहे. हा मेसेज त्यांच्यापर्यंत जसा जसा पोहोचत जाईल तशी तशी तुमची ग्रोथ होत जाईल. सर्वप्रथम आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की आपल्या कामाचा माणूस कोण किंवा आपल्याला ठेवी देणारी व्यक्ती कुठली. खूपदा आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकत नाही. खूपदा आपण काय करतो, गावातलं सगळं श्रीमंत व्यापारी असेल किंवा जे टॉप 10 टॉप 20 जे मोठे उद्योजक असेल, आपल्याला काय वाटते की हा सगळ्यात मोठा माणूस आहे, हा आपल्याला डिपॉझिट देऊ शकेल. मी तुम्हाला 1000 रुपयाच्या बॉन्डवर ॲफिडेव्हिट करून देतो की आयुष्यात तो तुम्हाला 1 नवीन रुपयाची ठेवी देणार नाही. याचं कारण काय आहे की तो व्यापारी आहे. हा जर तो यशस्वी व्यापारी असेल तर देणार नाही, फेल्युअर व्यापारी असेल तर कदाचित देऊ शकेल. कारण तो सातत्याने ही काळजी घेत असतो की तो पैसा भांडवल म्हणून त्याच्याकडे जो उपलब्ध आहे त्याचा विनियोग करून आपण त्याला जास्तीत जास्त किती देऊ शकणार आहोत, 8-9 जास्तीत जास्त 10-11% तो काय राहिला नाही आता, 8 ते 9% दरम्यान आपण ठेवीवर त्याला व्याज देऊ शकू. पण तोच पैसा त्यांनी जर व्यवसायामध्ये गुंतवला तर तो कितीतरी पटीने त्यावरती उत्पन्न प्राप्त करू शकतो. म्हणून हा मोठा व्यावसायिक छोटा व्यावसायिक तुम्हाला डिपॉझिट देणार नाही. तुम्हाला ठेवीदार ओळखायचा आहे. सगळ्यात तुमचा हक्काचं जर कोणी ठेवीदार असेल तर हा ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर, जे असंख्य MSEB सारखे असंख्य असे विभाग आहेत की ज्यांना पेन्शन नसते. मग त्या लोक रिटायरमेंटचा जो पैसा आहे तो आपल्यासारख्या पतसंस्थांमध्ये MIS मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवतात आणि दरमहा व्याज घेत असतात. त्यामुळे पेन्शनर असोसिएशन ज्या गावामध्ये असेल तिथे त्यांच्याशी संपर्क करा, त्यांना मुख्य पाहुणे म्हणून बोलवा. एखाद्या मोठ्या पुढाऱ्यांना बोलवण्यापेक्षा यांनाच जर आपण बोलवलं, आपण यांचा सन्मान केला तर यांच्या माध्यमातून त्यांच्या सवंगड्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो. जे मी केलं ते तुम्हाला सांगतो. ज्येष्ठ नागरिक मंडळ त्यांचे सेवेकरी म्हणून आपण आपली ओळख जर निर्माण करू शकलो, जे आज मी तुम्हाला सांगतो की 5 राज्यांमध्ये माझं कार्यक्षेत्र आहे, की आज अमलापूरहून आंध्रामधला असेल, विजयवाडा असेल, कर्नाटक असेल, कुठलेही पण तिथे ज्येष्ठ नागरिक म्हणजे त्यांना माहिती आहे रविवारची संध्याकाळमध्ये फोन करण्याची माझी जी वेळ असते की मी बोलू शकतो, तर ते मला फोन करून रडतात अक्षरशः की माझा मुलगा अमेरिकेमध्ये आहे, माझा मुलगा दुबईला आहे, लंडनला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे, बेंगलोरला आहे, त्याला एवढा मोठा गल्लेलठ्ठ पगार आहे, पण तो येऊन माझ्याशी 2 मिनिटं बोलत नाही किंवा माझी अडचण समजून घेत नाही. माझ्या कर्मचाऱ्यांना व्हॉलेंटियर्स स्वयंसेवक म्हणून मी तयार केलेलं आहे, ते त्यांच्याकडे जातात. डायरेक्ट ठेवी मागू नका. मी उभ्या आयुष्यामध्ये कोणाच माणसाला म्हटलं नाही की मला तुमच्या ठेवी पाहिजे. आणि माझ्या इथे शिपायापासून स्वतःपर्यंत उद्दिष्ट आहे. म्हणजे मागच्या वर्षीचं उद्दिष्ट माझं 100 कोटी होतं. या लॉकडाऊनमध्ये 453 कोटी ठेवी वाढलेले आहेत गोदावरीच्या. त्यामुळे कारणं शोधायची नाही. म्हणजे मी ऑलवेज माझ्या कर्मचाऱ्यांना सांगतो की मला रिझल्ट पाहिजे, रिझन नको. रिझन म्हणजे कारण, मला रिझन नको, मला रिझल्ट पाहिजे. आणि रिझल्ट ओरिएंटेड आपण राहिलो तरच या प्रवाहात टिकू शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या सेवेमध्ये सेवेकरी होण्यामागचं रहस्य मी तुम्हाला सांगतो की तो उपेक्षित आहे. त्याला जर तुम्ही भावनिक आधार दिला, त्याला काय पाहिजे असतं, 2 प्रेमाचे शब्द पाहिजे असतात. आम्ही आमच्या इथे काय केलं की त्याला सिलेंडर पाहिजे, त्यांनी आम्हाला फोन करायचा त्या शाखेशी संबंधित. आमचा कर्मचारी जाऊन त्याला सिलेंडर आणून देतो, त्याचा दवाखान्यामध्ये अपॉइंटमेंट घेऊन देतो, त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जातो, त्याला औषधी आणून देतो, पेन्शन आणायची असेल तर सोबत जातो, ATMला जायचं असेल तर सोबत जातो. असे कामं जे त्यांना एकट्याला वयोमानानुसार करायला होत नाही, अशा प्रत्येक कामामध्ये आम्ही आमचे कर्मचारी त्यांना सहकार्य करतो. या माध्यमातून होते काय, बरं केवळ कामच असतो अशातला भाग नाही. त्यांच्याशी 5-10 मिनिटं जर प्रेमाने तुम्ही बोलले ना, होतं काय माहिती आहे, खूप गडगंज श्रीमंत तो माणूस आहे, फेसबुकमध्ये त्याची किती असंख्य मित्र असतील, व्हॉट्सअपला असतील, पण बोलणारं कोणी राहिलेलं नाही. आपल्या घरातलं चित्र बघा, सगळेजण आपण गुंतलेलो आहे, यांनी पूर्ण जगच पालटून टाकलेलं आहे. त्यामुळे त्याच्याशी प्रेमाने 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं जर बोललो आपण तर ते लोक खूप आशीर्वाद देतात, भरभरून आशीर्वाद देतात. आणि आज त्यांच्याच आशीर्वादाच्या भरोशावर ते लोक आमचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. मी माझ्या कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलला आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला टार्गेट दिलेलं असतं
दर महिन्याला अटेंडन्स कशासाठी मागवतो आपण, की त्यांची जी सॅलरी आपल्याला काढायची आहे, पगार जी द्यायची आहे, त्यासाठी आपण अटेंडन्स मागवतो. अटेंडन्स सोबत माझ्या इथे परफॉर्मन्सचा एक रिपोर्ट आहे. दर महिन्याला आम्ही परफॉर्मन्स रिपोर्ट मागवतो, सोबत अटेंडन्स मागवतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला उद्दिष्ट दिलेलं आहे की त्यांनी ठेवी किती गोळा करायच्या आहे, कुठल्या कुठल्या प्रॉडक्टमधल्या करायच्या आहेत, लॉकर्स त्यांनी सेल करायचे आहेत, कर्ज वितरण त्यांनी करायचं आहे. सोबतच रिकव्हरी करता सुद्धा आम्ही डिस्ट्रीब्यूट करून त्यांना अकाउंट्स दिलेले आहेत. हे करत असताना आधी आपल्या प्रत्येक शाखेचा जो काही सभासद संख्या असतील ते दत्तक घ्यायची आपण इनडायरेक्टली. म्हणजे 300 सभासद एका शाखेला असेल तर प्रत्येकाने 50-50 घ्यायचे, 1000 असेल तर प्रत्येकाने 100 घ्यायचे. मग त्या 100 सभासदांच्या आयुष्यामध्ये त्यांचा अविभाज्य घटक म्हणून आपण आपला रोल प्ले कसा करू शकतो. त्याच्याकडे कोणी 10वी-12वीचं आहे का, त्याच्याकडे कोणी आजारी आहे का, त्याच्याकडे काही सुखदुःखामध्ये आपण काय करू शकतो. जोपर्यंत तुम्ही लोकांच्या हृदयात तुमचं स्थान निर्माण करणार नाही तोपर्यंत प्रगती फार अशक्य आहे. केवळ आपण कितीही मोठी जाहिरात केली तरी प्रगती साध्य होणार नाही. नेमकं आपल्याला कळलं पाहिजे की ही व्यक्ती आहे ज्याकडनं मला बिझनेस जनरेट होऊ शकतो. त्याच्या गरजा ओळखणं ह्या सुद्धा अतिशय गरजेच्या आहेत. त्यासाठी मी एक टायअप, चौथा जो टी तुम्हाला सांगितलेला होता, कारण की साहेब बाजूला उभे राहिलेले आहे, याचा अर्थ असा की वेळ संपलेली आहे. फार कमी वेळ होता, 25 मिनटं, कारण की जनरली मी 25 मिनिट कधी घेत नसतो, पण आज ही सुवर्ण संधी होती, कारण व्यक्त होता येत नाही. मी व्याख्याता नाही आहे, तुमच्यासारखं दैनंदिन शाखेत बसून मुख्यालयात बसून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे असंख्य गोष्टी या शेअर करायच्या असतात. त्याला 45 मिनिटामध्ये एक ही जी काही गाथा आहे ती मांडणं फार दुर्मिळ असतं. त्यातल्या अतिशय महत्त्वाच्या ज्या गोष्टी शेअर करता किंवा सांगण्याचा प्रयत्न मी आपल्यासोबत करत आहोत. आपल्याला टायअप यासाठी करायचं आहे की आपल्याला माहिती आहे की आपण आपलं ATM सुरू करू शकत नाही, ठीक आहे. आपल्याला कुठल्या तरी बँकेसोबत टायअप करायचं आहे, पण त्यातला एक खूप चांगला अनुभव नाही आहे आणि खरंच लोकांची काही अपेक्षा नाही की आपल्याला ATMचं कार्ड द्यावं. आपण KYCचा इतका गजर करतो किंवा तुमच्या प्रत्येक अध्यक्षांना विनंती करतो की तुमचा ऑडिट रिपोर्ट आणा मागच्या 3 वर्षाचा, आणि त्या ऑडिट रिपोर्टमध्ये सगळ्यात जास्त आक्षेप जर कोणते असेल तर ते KYCचे असते. हे मी लिहून देतो तुम्हाला. तर ज्या KYCचा अर्थ आपण काय केलेला आहे, फोटो ID ॲड्रेस प्रूफ. पण KYC कुठपर्यंत पोहोचलेला आहे, 10 सेकंदात कर्ज देण्यापर्यंत. त्या व्यक्तीची आर्थिक शिस्त कशी आहे, त्याचं चारित्र्य कसं आहे, त्याची रिपेन कॅपॅसिटी कशी आहे, त्याचं काय आहे आणि नाही हे सगळं तुम्हाला आता माहीत व्हायला लागेल. त्यामुळे माणूस हा ओळखणं फार गरजेचं आहे, तो या अँगलने. आणि त्या प्रत्येक माणसाच्या हृदयात स्वतःचं स्थान हे आपण जर निर्माण केलं तरच हा विक्रम आरामात होऊ शकतो. यात काही खूप कठीण आहे असं मला वाटत नाही. फार कमी वेळ मला दिलेला होता. काही प्रश्न असतील तर आपण एक 5 मिनिटात घेऊया, कारण मी स्वतः समाधानी नाही. जी काही मला तुम्हाला शेअर करायचं होतं त्याकरता खरोखर 45 मिनिटं हे फार कमी आहेत. तुम्ही तुमचे प्रश्न जर काही मनात असेल तर. सोबतच मी वारंवार जे सांगत आलो आहे की आमच्या यशाचं रहस्य आहे, त्याची 4 सूत्री मी शेवटी सांगून आपल्याला जातो. की पहिलं आमचं आहे की अट्रॅक्ट द कस्टमर, म्हणजे ग्राहकाला आकृष्ट करा. दुसरं आहे नरिश द कस्टमर, ग्राहकाचं संगोपन करा. तिसरं आहे की डेव्हलप द कस्टमर, आपल्या ग्राहकाचा विकास करा. आणि चौथं आहे मेंटेन द कस्टमर, आपला ग्राहक टिकवा. या 4 सूत्रीचा आधार घेत आम्ही ही प्रगती साध्य केलेली आहे. आपणही कराल या शुभेच्छा देतो. काही प्रश्न आहे आपली? कारण हा टॅक्सेशनशी रिलेटेड नसल्यामुळे फार कमी असतील आणि प्रत्येकाचं प्रश्न वेगळे असतात. वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण बसून परत बोलूया. मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थोडासा स्वतंत्रही वेळ द्याल तुम्ही अशा अपेक्षा ठेवूया आणि थांबूया वेळेच्या दृष्टिकोनातून. व्यक्तिगतही काही आपण भेटलात तरी ते आपल्याला देऊ शकतील. थँक्यू. आंबेकर साहेबांनी जे व्याख्यान दिलं तुम्ही तन्मयतेने ऐकले आणि ज्यांनी पोस्ट ऐकली असेल, पोस्ट वाचली असेल, त्याच्यातला मतितार्थ मी एवढा सांगू शकेल. आपण ड्रायव्हरमध्ये जाऊन गप्पा मारायच्यात की 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन पार्टी घ्यायची, हे कर्मचारी असू द्या, संचालक असू द्या, चेअरमन असू द्या, आपण ठरवा आणि पुढे चला. त्यामधून आपल्याला काही मिळू शकेल. आंबेकर साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्यांनी एक वेगवेगळे उच्चांक खरोखर केलेले आहेत. आपल्या समोर त्यांचं एक चांगलं उदाहरण आहे, ते आपण घेऊया. जो राज्य फेडरेशनच्या कार्यक्रमात सहभागी होईल ना
तो आपल्या संस्थेमध्ये या ठिकाणावरून काही ना काही घेऊनच जात असतो आणि काही ना काही इम्प्लिमेंट होत असते. माझ्या उदाहरणावरून मी सांगत असतो, तुम्ही पण काही ना काही घेऊन जाऊन तुमच्या संस्थेमध्ये निश्चित काहीतरी चांगलं कराल अशी अपेक्षा घेऊया. दरम्यानच्या काळामध्ये करोना झाला, परंतु करोनामधून सुद्धा आपण काही चांगलं घेतलंय याची सुद्धा मागोवा घेण्याचा भाग आहे. त्याला वेगळा अँगल न देता आपण पाहूया फेडरेशननी काय काय केले. फेडरेशननी ऑनलाईन फक्त गप्पा मारलेल्या नाहीयेत, फेडरेशनने अधिकृत प्रशिक्षणाची मान्यता मिळवली, अधिकृत प्रशिक्षण केंद्र आपल्याला मिळाले आणि त्या माध्यमामधून मी एक त्या विभागाचा प्रमुख म्हणून काकाने मला संधी दिलेली आहे. मी म्हटली की आपलाही पुनश्च आपला म्हणजे थोडक्यात तो परिचय देतो. हा एक भाग झाला. त्याशिवाय आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन 101चे दाखले देण्याची सुविधा आपण फेडरेशन मध्ये सुरू केलेली आहे. जे आपल्याला आपल्या जवळचे ER असतात त्यांना बाकीची कामं भरपूर असतात, परंतु फेडरेशनने असा विचार केलाय की वसुलीची यंत्रणा आपली स्वतंत्र तयार झाली पाहिजे फेडरेशनची. मग त्याचा 101चा दाखला असेल, पुढे अपसेट प्राइस असेल, रिकव्हरी असेल, सगळ्या गोष्टी पॅरलल झाल्या पाहिजे. अशा दृष्टिकोनातून 101 दाखल्याची थोडक्यात आपण ऑनलाईन केले. त्याचं सॉफ्टवेअर आहे. मी सॉफ्टवेअर मार्फत कनेक्ट व्हा, ऑफलाईन कनेक्ट व्हा. आपल्याला आपल्या परिसरामध्ये आपले ER त्या ठिकाणी येऊन त्या सुनावण्या घेतील आणि आपल्याला वसुली दाखले देतील अशी व्यवस्था केलेली आहे. याशिवाय आपण पुढे अपसेट प्राइस आपल्याला सगळ्याला लागते. अपसेट प्राइस देण्याचे अधिकार सुद्धा आपल्या ER ला आपण घेतोय आणि त्या माध्यमामधून तो जो काही वेळ अपसेट प्राइस साठी जातो तोही आपण कमी करणार आहोत. वसुली यंत्रणा सुद्धा फेडरेशनने तयार केलेली आहे आणि या फेडरेशनने त्यासाठीचे SROच एक चांगल्या प्रकारचं भाग तयार केलेला आहे. त्यावरती कंट्रोलिंग त्या पद्धतीचं ठेवलं गेलेलं आहे. अशी वसुली यंत्रणा सुद्धा तयार केली. हे दरम्यानच्या काळात मी का सांगितलं, मी ज्यांना स्टेजवरती घेऊन आलो ते आपल्या राज्य फेडरेशनचे सहाय्यक निबंधक प्रदीपजी सानप आहेत. त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. आपल्या फेडरेशनच्या परिवारामध्ये सामील झालेले आहेत आणि तांबेकर साहेबांचा सत्कार करण्यासाठीच मी त्यांना स्टेजवरती आणले. तांबेकर साहेब स्टेजवरती या आणि आपले ER जे आहेत ते प्रदीपजी सानप सहाय्यक निबंधक पर सेवा यांच्या शुभ हस्ते आपला सत्कार केला जातोय. सानप साहेब आपल्या परिवारात आलेत म्हणून त्यांचा सत्कार आता नाही योग्य वेळी करूया, परंतु त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. असा भाग आणि पुढे जाऊया. यानंतर पुढील व्याख्यानाविषयी आणि काही उद्घोषणासाठी या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय लवंडे मॅडम. धन्यवाद सर, धन्यवाद तांबेकर सर, सानप सर.